जिथे जिथे क्रांतिकारकांची पावले पडली तिथे तिथे वंदे मातरमचे प्रतिध्वनी उमटले. कारण अरुणाचलाच्या पर्वतापासून ते पंजाबच्या धैर्य अभंग भूमीपर्यंत ते बंगालच्या क्रांतिलहरीपासून महाराष्ट्राच्या मावळ्याच्या वनापर्यंत एकच ज्वाला धगधगत होती, ती म्हणजे वंदे मातरम. परीक्षा महोदय, आजही आमच्या भारतीय जवानांच्या हृदयात भारत आणि ओठांवर वंदे मातरम गीत आहे. खुदीराम बोस, चंद्रशेखर आझाद, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव या क्रांतिकारकांच्या मुक्त बैठकीत, आंदोलनात आणि सभांमध्ये हा बोस घुमत होता. स्वतंत्र भारतात 26 जानेवारी 1950 रोजी या गीताला संविधान सभेत राष्ट्रीय दर्जा मिळाला. राष्ट्रीय गीताचा दर्जा मिळाला. राष्ट्रगीत जनगण मन आणि राष्ट्रीय गीत वंदे मातरम यांना समान आदर दिला जाऊ लागला. मित्रांनो, वंदे मातरम या गीताचा अर्थ म्हणजे माते तुला वंदन, माता म्हणजे भारत माता, नदी आशयाची सारा आणि संपूर्ण प्रकृती ही आपली संस्कृती आहे. ते आपल्याला वंदे मातरम या गीताने शिकवतं. काही दिवसांपूर्वी 10 नोव्हेंबर 2025 ला उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये वंदे मातरम हे गीत प्रतिदिन घेण्यासाठी अनिवार्य केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे गीत प्रत्येक शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रतिदिन घेतल्याने प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत होईल आणि राष्ट्रीय एकात्मतेला प्रोत्साहन मिळेल. याच वर्षी 2025 ला वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाली. वंदे मातरम हे गीत केवळ उच्चाराचे घोषवाक्य नसून ते आजही भारतीय नागरिकांच्या मनामध्ये धडधडतं. लुधियाना, भोपाळ, नागपूर, पुणे यासारख्या अनेक शहरांमध्ये हजारो मंदिरे एकत्रित घेऊन वंदे मातरम गीत गायन करून जगाला एकता आणि राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. मित्रांनो, पंजाबमध्ये NCCच्या 25,000 विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वंदे मातरम गीत गायन करून या गीताला एक नवीन विक्रम निर्माण करून दिला आहे. तर उत्तर प्रदेशामध्ये 2 कोटीहून अधिक विद्यार्थी रोज सकाळी प्रतिदिन हे गीत गातात. म्हणजेच आजही स्वातंत्र्याचा मंत्रघोष म्हणून वंदे मातरम या गीताचा वापर केला जातो. आज भारत देशामध्ये कुठेतरी वाद, कुठेतरी चर्चा, कुठेतरी समर्थन, पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की आजही भारताला एकत्र बांधण्याची ताकद या वंदे मातरम गीतात आहे. आपल्या